हॅलो विश्वा. नाही, मी दिग्विजय देशमुख बोलतोय. मी विश्वाच्या ऑफिसमधून बोलतेय. ॲक्च्युली आज आमची एक इम्पॉर्टंट मीटिंग होती आणि मिस्टर विश्वा देशमुख अजूनही ऑफिसमध्ये आलेले नाही आहेत. ओके. तिथे मिस्टर जयंत कानिटकर आहेत का? मला त्यांच्याशी थोडंसं बोलायचं होतं. ओके. बोला मिस्टर देशमुख. जयंत ह्या. लाऊडस्पीकरवर टाका ना, मलाही ऐकू द्या. हा बोला. काय झालंय नक्की मला सांगाल का? माफ करा मिस्टर कानिटकर, मी विश्वाला घरीच थांबून घेतलंय. तो सध्या एवढा विचित्र वागतोय ना, म्हणजे त्याच्या मनात काय चाललंय काहीच कळत नाहीये. हो मिस्टर देशमुख, पण आज मीटिंग होती तर. हो, मी त्याला मीटिंग पुरतं पाठवून देतो. मला माहिती आहे मिस्टर कानिटकर, तुम्ही अत्यंत प्रोफेशनल बिझनेसमन आहात. विश्वामुळे तुमच्या कंपनीचं नाव खराब होऊ नये किंवा तुमचा कोणत्याही प्रकारे लॉस होऊ नये अशी माझी अजिबात इच्छा नाहीये किंवा मला आवडणार सुद्धा नाहीये. खरं सांगू का मिस्टर कानिटकर, मी माझ्या मुलासमोर हरलोय. त्याला पुनर्वसन केंद्रात पाठवण्याची वेळ आली आहे. मिस्टर कानिटकर, माझी तुम्हाला विनंती आहे, प्लीज प्लीज त्याला सांभाळून घ्या प्लीज. मिस्टर देशमुख, डोंट वरी, मी आहे ना इथे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. थँक्यू सो मच मिस्टर कानिटकर. थँक्यू. जयंत, तुझ्यामुळे विश्वा घरी अडकला होता आणि आता तुझ्यामुळेच त्याची सुटका होतीये. एक्सक्यूज मी. सिद्धू, सिद्धू थांब जरा. काय करतो? हे बघ सिद्धू, हे काय करतोयस तू? ही गोष्ट विसरतोयस की सिंचना तुझी बहीण असेल तरी या घरची सून आहे. आम्हाला मुलीसारखी आहे ही. त्यामुळे तू सिंचनाला हाताला धरून घराबाहेर नाही काढू शकत. सिद्धू, तुला कळत कसं नाही? सासर माहेर दोघांनी जर टाकलं तिला तर कुठे जाणार आहे पोर? अगं पण लक्ष्मी काकू तिने केवढी मोठी चूक केली आहे. अरे हो, चूक केली आहे, मान्य आहे ना, तिला स्वतःला मान्य आहे. पण माझ्या सुनेने चूक केली असेल तर तिला शासन मी घरात करेन, चव्हाट्यावर नाही. आणि खरं सांगू तर आमच्या सुनेचं काय करायचं ते आम्ही बघू. तू नको पडूस यात. अधिकार नाही म्हणजे मी कोणीच लागत नाही का तुमचा? तू गैरसमज करून घेऊ नकोस, त्या अर्थाने नाही म्हणते मी. सिद्धिराज, मलाही आईचं म्हणणं पटतंय. सिंचनाला असं घराबाहेर काढणं ही तिची शिक्षा असूच शकत नाही. काय बोलतेस भावना तू? सिंचनामुळे तुला त्रास झालाय त्याचा काय? त्याचा परिणाम आपल्या बाळावर होतोय त्याचं काय? या सगळ्यामुळे तुला सहन करावं लागतंय. बाहेर लोक तुझ्याबद्दल बोलतायत भावना. सिद्धू ऐक ना, आय एम रिअली सॉरी, पण माझं म्हणणं तरी ऐकून घे ना. तू माझ्याशी काही बोलू नकोस. आताच्या आता बाहेर हो. सिद्धू थांब. सिंचनाचा हात सोड. हात सोड सिद्धू. सिंचना, तू आज वा, मस्त आहे हे एकदम. म्हणजे तुमच्या मुलीपेक्षा तुमच्या सुनेची जास्त पडली आहे तुम्हाला. भावनाला तिकडे ताईचा त्रास होत होता, तिला बरं वाटावं म्हणून मी इकडे घेऊन आलो. पण इकडे तुम्ही ताईलाच घरात घेतलंय. आम्ही प्रॉब्लेम पासून दूर व्हायचा प्रयत्न करत होतो, पण तुम्ही इकडे प्रॉब्लेमच घरात घेतलाय. काय करायचं आता भावनाने? एक मिनिट सिद्धू, सिंचना प्रॉब्लेम आहे असं तुला वाटतंय, पण भावनाला वाटतंय का विचारलंस का तिला? कारण तिला जर तसं वाटत नसेल तर तिचं माहेर आहे, ती माहेरपणासाठी कधीही येऊ शकते. भावना, आत्ताच्या आता तू सांग की सिंचना तुला या घरात नको. Hello, all. I'm so sorry. Mr. Prabhune, please accept my apologies. इट्स ओके. लेट्स बिगिन. माझ्याकडे फारसा वेळ नाहीये. Yeah, sure. Janhavi? ओ येस. सो मिस्टर प्रभुणे, मी सगळ्यात आधी तुम्हाला आमच्या या स्मार्ट सिटी प्रोजेक्टबद्दल थोडं ब्रीफ देते. ओके. आम्ही या प्रोजेक्ट अंडर झोपडपट्टी पुनर्वसनासाठी प्रामुख्याने काम सुरू केलं आहे.
याचे काही डिटेल्स नंबर्स वगैरे? आहेत ना, या फाईलमध्ये त्याचे सगळे नंबर्स आणि काही टेस्टिमोनियल्स पण आहेत. यू कॅन चेक. ओके. आणि सर, आमच्या अपकमिंग टाउनशिपबद्दल बोलायचं झालं तर सासवडमध्ये सध्या आमची एक साईट सुरू आहे. येस सर, आणि त्या टाउनशिपचं स्ट्रक्चर डिझाईन, सॅम्पल फ्लॅट आणि साईट ऑफिस सुद्धा आमचं बांधून तयार आहे. मला तुमचे पूर्ण झालेले प्रोजेक्ट्स व्हिजिट करायला आवडतील. डेफिनेटली सर, यू कॅन व्हिजिट एनी टाइम. घरकुल टाउनशिप प्रोजेक्ट बेसिकली स्मार्ट सिटी अंडर्स येते. तुम्ही कधीही येऊ शकता. इनफॅक्ट आपण आता लगेच व्हिजिट प्लॅन करू शकतो. ओ येस. एक मिनिट सर, पुढच्या 2 दिवसांनी पब्लिक हॉलिडे आहे. जर का तुम्ही पुण्यात असणार असाल तर आपण त्याच दिवशी व्हिजिट प्लॅन करू. चालेल? ग्रेट. मला चालेल. पण तुमचा स्टाफ पब्लिक हॉलिडेला काम करतो का? ऑफकोर्स सर, डेफिनेटली सर. आम्ही कामासाठी ऑलवेज अवेलेबल असतो, कारण वर्क इज वर्शिप. फक्त आजच्यासारखा त्या दिवशी लेट होणार नाही. ओके. मग आपण तेव्हाच भेटूया. ग्रेट. हे कसं पॉसिबल आहे? मी या विश्वाला संपवण्याचा प्रयत्न करतोय, पण याच्यावर काहीच परिणाम होत नाहीये. भावना, तू घरी येणार नाहीयेस माझ्याबरोबर. सिद्धिराज, थोडं शांतपणे बोलूया का आपण? आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर देते. तुला सिंचनाताईशी काहीच प्रॉब्लेम नाही? तू नाही येणार आहेस का माझ्याबरोबर? मी 2 दिवस इथे राहिले तर चालेल का? काय बोलतेस तू? सिंचनाताईने तुला केवढा त्रास दिलाय विसरतेस का? तरी पण तुला राहायचंय तिच्याबरोबर? सिद्धिराज, आत्ताच आई म्हणाली ना की सिंचनाला तिची चूक कळली आहे आणि तिला त्या सगळ्या गोष्टींचा पश्चाताप होतोय. मग बाहेरचं कोणी समजून घेणार आहे का तिला? तिला जर का पश्चाताप होतोय तर आपण घरचे आहोत तिच्या, आपणच समजून घेतलं पाहिजे ना तिला. म्हणून मला खरंच कळत नाही की तू तिची बाजू घेतेस. मी कुणाचीही बाजू घेत नाहीये सिद्धिराज. मी फक्त इतकंच म्हणतेय की आपल्या माणसाला आपणच समजून घ्यावं लागतं. बघे, तुझं जे तत्वज्ञान आहे ना ते खरंच मला अजिबात कळत नाही. मला इतकंच कळतंय की तिने तुला खूप त्रास दिलाय, तरी सुद्धा तिला या घरात ठेवण्यात आलंय, जे मला पटलेलं नाहीये. त्यामुळे तू या घरात राहायचं नाहीस. मी राहू देणार नाही तुला. सिद्धिराज, ते जरा काहीही ऐका. मला माहित नाही. तू आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर घरी येतेस, तिथे निदान काळजी घ्यायला मी तरी आहे ग. सिद्धू, या घरात तिची काळजी घेणारं कोणी नाही आहे का? हे बघ काकू, मला तसं म्हणायचं नव्हतं. मी काही बोललो नाही तसं. नाही, पण तू जे म्हणालास त्याचा अर्थ तोच होतो. बरं बरं, तुम्ही वाद नका ना घालू आता प्लीज. हे बघ भावानं, मला इतकंच सांगायचं, या घराचे दरवाजे तुझ्यासाठी आणि सिद्धूसाठी कायम उघडे. आणि या घरची लेक आहेस का तू? तुझी नाही काळजी घेणार तर कुणाची काळजी घेणार? हे बघ भावना, तू आणि सिंचनाताई एका घरात राहणं मला पटत नाहीये. त्यामुळे आत्ताच्या आत्ता तू माझ्या बरोबर ये. भावना, तुझी कोंडी कळते हा मला, पण आता तू ठरवायचं, नवऱ्याचं ऐकायचं की मनाचं करायचं.